पोद्दार शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या अर्णव अजय सोनोने या 12 वर्षीय विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना रस्ता ओलांडतेवेळी सोलापूर येथून छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीच्या औरंगाबादकडे कांदा घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर ट्रक देखील पुढे 30 फूट अंतरावर जाऊन पलटी झाला। या अपघातात धडक बसल्यानंतर विद्यार्थी जागेवरच मृत्यू पावला, तर ट्रक ड्रायव्हर व त्याचा सहकारी अशी दोघंही जखमी झाली। या दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यासोबतच विद्यार्थ्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केले। विद्यार्थ्याला मृत घोषित करताच ट्रक ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी चोप द्यायला सुरू केले असता पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरची त्यांच्यापासून सुटका केली। ही संपूर्ण घटना धाराशिव शहरातील छत्रपती संभाजीनगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग बायपास रोडवर डी मार्ट समोर पोद्दार शाळेजवळ दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली। या बायपास महामार्गा शेजारी शाळेला जाण्याकरिता पर्यायी रस्ता नसल्याने यात निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला असल्याने या हृदयद्रावक घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। महामार्गाला बायपास रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विरुद्ध दिशेने डी मार्ट व त्या बाजूला असलेल्या नागरी वस्तीकडे जावे लागते। रस्ता ओलांडण्याच्या महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक अथवा शाळा, डी मार्ट, नागरी वस्ती सुरक्षा संबंधित सूचना फलक नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत। या घटनेनंतर प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे।